हॅलो, गुड मॉर्निंग. सॉरी 12 वाजून गेले. गुड मॉर्निंग नाही म्हणू शकत, गुड आफ्टरनून. आणि त्या दिवशी काहीतरी थोडंसं सांगायचं राहून गेलं म्हणून म्हटलं पुन्हा सांगावं. तर छोटू टायगर गेला होता दिल्लीला राष्ट्रीय स्पर्धा खेळण्यासाठी त्याच्या कराटेच्या, आणि त्याला सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल लागलं. आणि बाकी मोठ्या दादूला काल भेटून आलो. आणि कालच्या प्रवासात जे झालं ते तुम्हाला मंजू विजयमध्ये टाकणार आहे. संध्याकाळपर्यंत मंजू विजय येतील. ऐका आणि एन्जॉय करा. आणि कालच्या एपिसोडमध्ये तुम्ही खूप हसलात ना, आय घाल यू. तर त्याचं काय झालं होतं, आता तो मी जोक दुसरीकडे नाही कुठे घेतला, मंजू विजयमध्ये घ्यायला हवं होतं पण नाही घेतला. त्याचं काय झालं, मी झोपले, जानू पुन्हा झोपायला आले आणि मग मी जवळ गेले आणि तुम्ही खूप छान दिसताय, हँडसम दिसताय वगैरे वगैरे म्हणून थोडीशी स्तुती केली. खरं तर ही स्तुती त्यांनी माझी करायला हवी, पण हल्ली खूप कामाचं प्रेशर असतं त्यांच्यावर, त्यामुळे नवऱ्याला थोडा रिलॅक्स करण्यासाठी आपल्यालाच म्हणावं लागतं. नाहीतर मग पाठ करून झोपलेच म्हणून समजायचं. तर मग मी आपली म्हणते की जानू आज हँडसम दिसताय, वाव लुकिंग टू गुड, असं म्हटलं की हसतात. आणि हां काहीतरी पाहिजे म्हणणार. झाली लाडीगोडी लावायला सुरुवात. आणि मग मी आपलं रोमॅन्टिक झाले, सगळं झालं आणि एक पप्पी घेऊन म्हटलं आय लव यू. आता ही नेहमीची पद्धत म्हणजे आय लव यू. तर नालायक जानू म्हणतात आय घाल यू. आणि मी इतकी हसले बापरे. आणि या माणसाला इतकं सुचतं कुठून मला तेच कळत नाही. भन्नाट असतं त्यांचं अगदी. आणि चला आज जानूवरच बोलते. तसे तुम्हाला भेटतात, थोडी झलक त्यांची सगळ्या स्टोरीमध्ये आहे आणि विजय मंजूमध्ये सुद्धा आहेच. आणि अर्जुन रावांच्या स्टोरीमध्ये सगळे वात्रट जानू आहेत आमचे, हे सगळे जोक त्यांचे असतात. अतिशय बेकार माणूस जोकच्या बाबतीत. आणि काल त्यांनी मला ना वेगळेच त्यांचे सिक्रेट सांगितले आणि मला खूप टेन्शन आलं. ते सिक्रेट मी मंजू विजयमध्ये टाकलेले आहेत. आणि खूप काय सांगितलं. आणि अरे देवा म्हटलं हा माणूस काय करून आला आहे, काही माहीत नाही आपल्याला. आणि खरंच सांगते मला नाही काही कळत, ते सांगतील तेवढ्यावर विश्वास ठेवते आणि गप्प बसते. पण काही माणसं खूप आतल्या गाठीची असतात ना हो, खूप बंडलबाज. आणि माझा नवरा अजून तरी मला कळला नाही की तो कसा आहे. म्हणजे ना त्यांचं मन इतकं अथांग आहे की खोल अजिबात त्याचा तळ लागत नाही. आणि मी बिचारी असं वाटते की समोर दिसतोय तोच नवरा खरा. आता असा मूड तर मग तसा मूड, बापरे नाही. ऑसम आहे, इतका नवरा ऑसम आहे. आणि त्याच्या अशा इतक्या व्यक्तिमत्वाच्या शेड आहेत. तुम्हाला सांगितलं ना मी एका माणसामध्ये किती शेड असतात. इतक्या व्यक्तिमत्वाच्या शेड आहेत की मला त्या प्रत्येक स्टोरी सुचते, या शेडवर एक कहाणी बनवावी, त्या शेडवर एक कहाणी बनवावी. आणि मी बनवून पण टाकली आहे बघा. आणि असं कुठंतरी कोणाला तरी सांगायला गेलं की नाही, असं समजा मैत्रिणीला, तर बघवत नाही हो. बघा तुम्ही नाही बघवत, पण स्टोरीच्या माध्यमातून बऱ्याच जणांना ते आवडतं, कारण आपली ओळख नसते ना. आणि जिथं ओळख नसते ना तिथंच खरं माणूस बघत असतो. पण ओळखीच्या माणसाचं अजिबात बघवत नाही, सुख बघवत नाही, प्रेम बघवत नाही. आता आमच्या मनीषाला तर आमचं प्रेम बघवत नाहीच की. तिला सांगून काय उपयोग आहे, माझा नवरा इतका हट्टी आहे, इतका जॉली आहे, इतका रोमॅन्टिक आहे, तिला तर बघवतच नाही. आणि काही बायकांचं हे असंच असतं, स्वतःही तसं वागावं, स्वतःही रोमॅन्टिक व्हावं, नवऱ्याचं ऐकावं, नवऱ्याच्या मनात जागा निर्माण करावी आणि मग आपल्याला हवं ते त्याच्याकडून मिळवावं ना. पण नाही,
स्वतःचा हेका चालवण्याची काय काय बायकांना सवय असते. आता आपण बघतोय ना कमेंट्समधून काय काय जणी कशा बोलतात आहे की नाही, आमचंच खरं, आम्ही म्हणतोय तसंच झालं पाहिजे, आमच्या मनानुसार कहाणी चालली पाहिजे आणि दुसरं काय घडलं की आम्ही बघणार नाही. मग या बायका घरातही असंच करतात मनीषासारख्या. मनाविरुद्ध नवऱ्यानं केलं की त्या नवऱ्याला बघायचं नाही, कसंही वागायचं, कसंही बोलायचं, त्याला विचारायचं नाही, डिमांड द्यायची नाही. मग शेवटी माणसाचं मन दुभंगच जातं. माणूस पर्याय नसतो म्हणून सोबत राहतो हो, पण सोबत राहण्याला संसार म्हणत नाहीत. फक्त सोबत राहणाऱ्याला प्रेम म्हणत नाहीत. तर पूर्ण मनानं सोबत राहावं. माणूस रोमॅन्स करतो, जवळ येतो, इंटिमेट होतो, पण त्यातही प्रेम हवं ना. पण काही काही लोक गरज म्हणून, शरीराची भूक भागवावी म्हणून जवळ येतात, पण त्यात प्रेम नसतं, रिस्पेक्ट नसतो एकमेकांविषयी. तर एकमेकांविषयीचा रिस्पेक्ट नात्यात दिसायला हवा, खेळकरपणाही दिसायला हवा, प्रेमही दिसायला हवं. तर आमचं तर तसं आहे आणि माझ्या स्टोरीतून मी मांडण्याचा प्रयत्न करते. खूप जणी शिकल्या आहेत आणि कोणाकोणाचे संसार सावरलेत हे मला सांगितले बऱ्याच जणींनी कमेंट्स करून. आणि त्या सगळ्यांसाठी खरंच मला कौतुक वाटतं की त्यांनी ते ऐकलं आणि माझ्या जन्माचं आणि माझ्या स्टोरीचं सार्थक झालं असं मी समजते. आणि तुम्हाला सांगू का, हेच ज्ञान जर मी माझ्या स्टाफ रूममध्ये सांगितलं तर कोणाला पटत नाही हो, अजिबात नाही पटत. मलाच म्हणतात मूर्ख आहे आणि ऐकत नाहीत, बिनबगवेपणा वगैरे वगैरे. तर नाही बघवत, तर अशा लोकांना सांगायचंच नसतं, आपण सांगतही नाही. आणि असे हे लोक आहेत. तर आमचे हे असे अर्जुन सर, अर्जुनराव, विजय सर, तर मी काय म्हणाल ते. आणि दीर्घ हट्टीपणा आहे रोहितसारखा आहे. तर असा हा माणूस खूप म्हणजे खूप जोकर आहे. आणि ते त्या दिवशी आय घाल यू असं मला म्हणाले माझ्या आय लव्ह यूच्या उत्तराखातर. आणि या आधी काय म्हणायचं माहिती आहे ना, आय लव्ह यू म्हटलं की सेम टू यू म्हणायचे. आणि आय घाल यू हा नवीनच शब्द ऐकला नाही, बापरे, मी खूप खूप हसत होते. आणि कुणाला सांगू पण नाही शकले, पण तुम्हाला मी बिनधास्त सांगते कारण तुम्ही सगळे ऐकता म्हणून. आणि मग कालच्या प्रवासात सुद्धा त्यांनी मला बरेच सिक्रेट सांगितले. रुसवे झाले, फुगवे झाले, नेहमीसारखं ते आमचं सुरूच राहतं. आणि आलो, सुखरूप घरी आलो. आणि मगच रोहित राणीचा मोठा पार्ट बनवला त्या हॅपीनेसमध्ये. छोटा टायगरसुद्धा दिल्लीवरून रात्रीच परत आला. 2 सिल्वर, एक सिल्वर, एक ब्रांज असं मेडल घेऊन आला. आणि आणखीन काय सांगू, तर आज एक कमेंट ऐकायला मिळाली की वाचायला मिळाली की ताई आता झाली की 3 वर्ष त्यांना दूर राहून अजून किती वर्ष दूर ठेवणार, बघा किती घाईल. अरे थांबा ना बाबांनो, तुम्ही प्लीज असं करू नका. मी एकतर किती फास्ट घेते, मला जे काही मध्ये दाखवायचं ते दाखवता येत नाही आहे. तुम्ही प्लीज अशा कमेंट करू नका म्हणावं. आणि आता 1% लोक राहिलेत बरं का अशा कमेंट करणारे, बाकी सगळे खूप एन्जॉय करतात स्टोरी. आणि स्टोरी एन्जॉय करण्यासारखीच आहे. लोकांना ना खूप घाई लागली रोहित राणीची नोकझोक बघण्याची. पण तुम्हाला मी सांगते, रोहित राणीची नोकझोक इतकी ऑसम असणार आहे ना या सगळ्यांमध्ये. आणि मला आणखीन एक कमेंट येते की ताई राणीनं लवकर माफ नाही करायचं, राणीनं लवकर माफ करायचं. तर मी नाहीच माफ करू देणार राणीला पटकन. रोहित सरांना गुडघ्यावर आणणार आहे, गुडघ्यावर, बघाच तुम्ही. आमदार असले म्हणून काय झालं, राणीसुद्धा दमदार आहे आणि आमदारी नाही, हो की नाही. तर मग त्यांना कळेल. आणि मेघनाची तर काय वाट लावणार आहे ना, ते बघाच तुम्ही. असो, कारण आता मेघनानं काय काय केले माहीत आहे ना. मग चक्क सूर्यवंशीच्या वारसाला दर की ठोकरे खाणे पर मजबूर किया है उसने. त्यामुळे तिचं तर काही खरंच नाही. आणि स्वतः जानकी तिचं काय करेल आपण बघणार आहोत. सध्या जानकी ना पुत्रप्रेमात आंधळी झाली आहे, दुःखी आहे. आणि जेव्हा असं सगळं असतं ना एखाद्या बाबतीत, तेव्हा कितीही मोठा माणूस असू द्या, कितीही हुशार असू द्या, त्याची बुद्धीसुद्धा मती कुंठित होणे म्हणतात ना, तसं झालेलं असतं. तरीसुद्धा अख्खं घर जानकीच्या बाजूनं नाही. सोनम, सपना यांचा सपोर्ट कशीही असली तरी राणीलाच आहे. फक्त आता आपल्याला वाट बघायची आहे की रोहित आणि राणी
एकमेकांसोबत कधी येतील, कसे येतील, पण त्यातही खूप सस्पेन्स असणार आहे आणि तिथंही खूप चुकामुक होणार आहे. आणि तुम्ही लगेच मला कमेंट करून नाही सांगायची की ताई लगेच त्यांना एकत्र आणा, लगेच पुढे आणा. नाही हो, मला खूप राग येतो अशा उतावळ्या व्यक्तींचा. अरे थोडंसं थांबा, आज रविवार झाला की पुढचा रविवार येईल, लगेच वाट बघता की नाही तुम्ही? पण त्यासाठी 7 दिवस तुम्हाला काढावेच लागतात. किंवा हा जानेवारी महिना संपला की पुढचा जानेवारी, किंवा हा पावसाळा संपला की पुढचा पावसाळा येईपर्यंत तुम्ही एका वर्षाची वाट बघता. मग स्टोरीमध्ये तुम्हाला का वाट नाही बघू वाटत? आपल्या हातात आहे म्हणून? आपल्या हातात आहे म्हणून पळवायची का? तर लक्षात ठेवा, काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात, तिथं तुम्ही गप्प बसता. तुम्ही नाही निसर्गाला सांगू शकत की ए बाबा वर्षभर पावसाळाच राहू दे, हो की नाही? तसं मला हे काही सुचवायला जाऊ नका. तर ठीक आहे, मला एवढंच सांगायचं होतं आणि तेवढीच गुड न्यूज शेअर करायची होती. आणि आहे, काल कोणीतरी म्हणाले ताई हॅप्पी दिसतात, तर आहे ना हॅप्पी. सतत माणसानं हॅप्पीच राहावं बघा, मला असं वाटतं. दुःख आहेत, कुणाच्या आयुष्यात दुःख नाहीत? सगळ्यांच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत. कालच जानू म्हणाले, म्हणजे त्यांचं थोडंसं पोटाचा प्रॉब्लेम आहे आणि मंजू मला एवढाच एक त्रास आहे गं. मग मी म्हटलं अहो, माणसांना शुगर आहे, BP आहे, कुणाला प्रत्येकाला वात आहे, अमका आहे, तमका आहे. पण म्हटलं तसंच तुम्हाला पोटाचा आणि ॲसिडिटीचा त्रास आहे, थोडंसं लाईटली घ्या ना. शरीर आहे म्हटल्यावर हे सगळे त्रास येतातच आणि आपल्याच वागण्याचे ते परिणाम असतात. मग त्यांना पटलं आणि म्हणाले ठीक आहे, चल तू म्हणतेस तर ॲक्सेप्ट करतो. म्हणजे आजार असलं तरी माणसानं त्या आजारातच न थांबता आपण आयुष्य चांगलं जगू शकतो. आणि तो एक आयुष्याचा भाग आहे. सुख दुःखाची ऊन सावली येते जाते, राग नको, आहे की नाही? अजिबात राग मानायचा नसतो, दुःखावर रुसायचं नसतं, उलट त्याचे आभार मानायचे असतात, कारण त्या दुःखामुळे आपल्याला सुखाची किंमत कळते. आणि आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक अनुभव, प्रत्येक वाईट व्यक्ती हे वाईट नसते, ते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आपल्याकडे आलेले असतात. त्याच्यामुळे आपण त्या दुःखाचाही रागराग करायचा नसतो, या मताची मी आहे. आणि एकच पॉझिटिव्ह थिंकिंग आणि कॉन्फिडन्स घेऊन चालायचं की आपण कुणाचं वाईट केलं नाही ना, तर आपलंही वाईट होणार नाही, हो की नाही? आणि मी एक स्लोगन ऐकलं होतं कुठंतरी, आणि मी स्टोरीमध्ये पण वापरलं असेल कदाचित, की ईर्ष्या करून तो संग्राम कसा रोहीची ईर्ष्या करतो आणि मी त्याच्यापेक्षा चांगलं करीन, नको, असं नको. मी कुणापेक्षा तरी चांगलं करेन याच्या मागे लागण्यापेक्षा आणि असं म्हणण्यापेक्षा मी कुणाचं तरी चांगलं करेन, मी कुणाचं तरी भलं करेन, असा जेव्हा आपल्या मनात विचार येतो ना, तेव्हा आपण अजिबात इतरांची स्पर्धा करत बसत नाही आणि आपण आपल्यामध्ये डोकावतो आणि आपण तसल्या फालतू स्पर्धेत उतरतच नाही. आणि आपण तर देवाशपथ सांगते, कधीच कुणाची स्पर्धा केली नाही, अजिबात नाही. आणि कधीच कोणी पुढे चालला म्हणून त्याची ईर्ष्याही केली नाही, उलट त्याला शुभेच्छा द्यायच्या आणि आपल्या प्रगतीवर आपण लक्ष केंद्रित करायचं. सगळेच नसतात हो सारखे, हो की नाही? सगळेच हितचिंतकही नसतात जवळ असणारे, आणि सगळेच बोलतात म्हणून मित्रही नसतात. खूप कमी लोक आपल्या हृदयाच्या जवळ असतात आणि श्रीकृष्णासारखं त्याचे एक स्टेप ठरलेले असतात, कोण किती जवळ, कोण किती जवळ. तसंच आपल्या आयुष्यातही असतं. त्याच्यामुळे कोण आला कोण गेला जवळ जास्त वाईट वाटून घ्यायचं नाही, गेला तर गेला. फक्त देण्याचं काम करायचं आणि चांगलं देण्याचंच काम करायचं. आणि मी आणि माझे मिस्टर प्रामाणिकपणे नोकरी करतो, मुलांना देण्याचं काम करतो, ज्ञान देतो. आणि ज्ञानापेक्षा, पुस्तकी ज्ञानापेक्षा माणूस म्हणून तुम्ही कसं राहाल, कसं जगाल याचं ज्ञान आम्ही जास्त देत असतो. शिस्तीकडे खूप जास्त भर असतो, कारण शिस्त असली तरच माणसातलं आणि जनावरातला फरक कळून येतो. जनावराला शिस्त नसते, माणसाला शिस्त असते, आणि शिस्तीमुळेच माणूस आणि जनावर यातला फरक दिसतो असं मला वाटतं. बरोबर ना? तुम्हाला पटलं असेल तर सांगा. तर तेवढीच एक गुड न्यूज तुमच्याशी शेअर करायची होती. आणि काल मी काय म्हणाले माहिती आहे का? म्हणाले की नाही की माणूस मरणार आहे हे जर लक्षात ठेवलं तर तो चुकीचा वागत नाही. आणि माझं वाक्य म्हणजे मी त्यावर जास्त बोललेच नाही, मलाच फील झालं, कारण आम्ही प्रवासात निघालो होतो आणि उगीचच भीती वाटते हो. असू द्या.
ती एक माझ्या मनातली भीती असते. माणूस डॅशिंग असतो, पण कुठली तरी गोष्ट त्याची पडकी असते आणि मी घाबरते. आणि वाटलं उगीच ते वाक्य मी बोलून गेले आणि आपल्या बाबतीत असं काही झालं तर, असं सारखं डोक्यात येतं. माझं मन खूप घाणेरडं आहे, काही पण चिंततं. एक मुलगा इकडं एक तिकडं आणि आपण प्रवासाला निघालो आहे म्हटलं की मला भीती वाटते. आणि असो सुखरूप घरी आलो देवाच्या कृपेनं. आणि प्रत्येक प्रवासाला जाताना तुम्हीसुद्धा देवाच्या पाया पडत जा. परत आला की मग पाया पडत जा आणि त्याचे आभार मानत चला. ओके, कारण हे आयुष्य त्यानंच दिलं आहे आणि रोजचा उगवणारा दिवस त्याच्याच कृपेमुळे आपण पाहत असतो. चला बाय, थँक्यू सो मच.